अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी नियमित गस्तीवर असताना पाथर्डी फाटा परिसरात दोन इसम संशयास्पद अवस्थेत दुचाकीहून फिरत असल्याचे अंमलदार मयूर पवार यांना दिसून आले. मयूर पवार यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांना माहिती दिली आणि संशयितांचा पाठलाग सुरू केला. पोलीस मागावर असल्याचं स्पष्ट होताच संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. एव्हाना पोलिसांनी जादा कुमक आल्यानं त्यांनी सुमारे 30 किलोमीटर लांब पाठलाग करून ओझर येथील उड्डाण पुलावर दोघांना ताब्यात घेतलं. चौकशीत हे दोघेही तोतया पोलीस असल्याचं सांगून नागरिकांना लुबाडत असल्याचं स्पष्ट झालं. त्यांच्याकडून 5 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंबड पोलिसांचे विशेष अभिनंदन केले. नाशिक शहर पोलीस अंतर्गत अंबड पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड व त्यांची सर्व टीम यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. पोलीस बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना त्यांनी पकडलेलं आहे. बतावणीचे 58 गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत आणि साधारण 30 लाख रुपयाचा मुद्देमाल या सर्व टीमनी हस्तगत केलेला आहे. त्याबद्दल मी अंबड सिनियर PI व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. विशेष करून आमचे पोलीस अंमलदार मयूर पवार हे 2 वर्षापासून सर्व CCTV चेक करून या आरोपींच्या मागावर होते आणि शेवटी त्यांना यश आलेलं आहे. आणि हे जे आरोपी आहेत हे कर्नाटक राज्यामध्ये पोलिसांवर हल्ला करून फरार आहेत. तर या सर्व आरोपींना अटक केल्याबद्दल, हे डिटेक्शन केल्याबद्दल आणि प्रॉपर्टी रिकव्हर केल्याबद्दल मी अंबड पोलीस स्टेशन, ACP अंबड आणि DCP झोन 2 नाशिक शहर या सर्वांचं अभिनंदन करतो. संशयितांमध्ये अमजद अली, अकबर अली बेग आणि फैयाज इम्तियाज अन्सारी यांचा समावेश असून ते भिवंडीतील रहिवासी आहेत. हे दोन्ही आरोपी 4 वर्षांपासून पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांची लुटमार करत होते. त्यांच्यावरील 58 गुन्हे आता उघडकीस आलेत. त्यांच्याकडून आत्तापर्यंत 30 लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आलेत. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.